हे गाइस, वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। एंड आज का ब्लॉग इसलिए निकाल रहा हूँ ताकि आज कुछ अलग हुआ है। मतलब आज हमारे घर पे आए कोई अलग गेस्ट। सो मैं आपको बताता हूँ कौन है। एक प्यारा सा हमारा बिल्ला। सो गाइस, ये जो है हमारे घर पे हालांकि काफ़ी सारी बिल्ली है, बट ये जो बिल्ला है ये हमारा नहीं है। ये एक्चुअली माँ ने लेके आई है मार्केट में से। मतलब आप देख सकते हो ये पर्शियन कैट है। इसके ओनर ने इसको मार्केट में छोड़ दिया था। एंड माँ ने जब गई थी मार्केट में, सो माँ ने इसे देखा तो माँ ने तुरंत इसे रिक्शा में डाल के लेके। हालांकि इसे थोड़ा सा प्रॉब्लम है इसके, जैसे कि थोड़े थोड़े जगह से ना बाल थोड़े से कम हो गए एंड इसको थोड़े से रैशेज हो गए एंड इसको कुछ स्किन इन्फेक्शन भी हो गया है। हालांकि इसे 2 दिन पहले लाया था। आम्ही कुठे पण मांजर भेटली तर आम्ही डायरेक्ट घेऊन येतो। तो हमें लगा कुछ बाल का प्रॉब्लम होगा, बाल कंटिन्यू गिर रहे, इसलिए हमने ऑनलाइन ही शैम्पू भी ऑर्डर करा था। बट इससे उससे कुछ ज़्यादा फर्क पड़ा नहीं। सो अभी हम इसे लेके जाएंगे क्लिनिक में। हालांकि क्लिनिक में अभी डॉक्टर को मैंने कॉल कर दिया है। हमारे घर के नियर ही है, कामोटे में एक एनिमल हॉस्पिटल है। सो वहाँ के डॉक्टर को हमने कॉल किया, जो 3 बजे का हमें अपॉइंटमेंट मिला है। इसको लेके जाते हैं एनिमल हॉस्पिटल में, इसके आगे की ट्रीटमेंट करेंगे। लेकिन हाँ, मैं कहना चाहूँगा कि जो भी इसका ओनर या जो भी कैट डॉग खरीदते हैं तो उनकी केयर कर सकते हो तो ही खरीदो, वरना आप खरीदते हो फिर वो सर्वाइव नहीं कर पाते, क्योंकि ये पालतू जानवर है। ये किसी पे डिपेंड रहते हैं तो वो है ह्यूमन। तो अगर आप ही उन्हें नहीं पालोगे तो फिर आप खरीदो भी मत। फिलहाल तो अभी हम इसकी ट्रीटमेंट करते हैं। एवढे भारी मांजर रस्त्यावर सोडले, देश माफ नहीं करेगा। पाठीमागे कुत्रे बसले दाखवते, हे सगळे मित्र आहेत त्याचे। सो गाइस, अभी जा रहे हैं कामोटे में एंड अभी जस्ट निकले बाहर। देखते हैं एक्चुअली प्रॉब्लम क्या है, क्या हो रहा है, ताकि इसे एक बेहतर ज़िंदगी मिल सके। ये बेटा अभी थोड़ा सा काबू में आ गया है, बहुत हिलडुल रहा था। इसके लिए कुछ बकेट मिला नहीं, इसलिए सिर्फ प्लास्टिक बैग में डाल दिया मैंने। जो एकदम मासूम बन के बैठा है अभी, बट मासूम है नहीं वो। मला बघून मला फक्त एकच गाणं आठवते, ऐसे भोले बनकर बैठे। अभी उसने मुंह फेर लिया, ये सेट मुंह कर दिया। क्लिनिक। सो गाइस, जस्ट पहुंच के उतरता हूँ पहला। यस, एंड हमारा बिल्ला। सो हमारे बिल्ली को जब भी कोई प्रॉब्लम होती है ना, सो हम यहीं पे आते हैं। सो इसका एड्रेस है कुछ कामोटे में। पण आम्ही साध्या मांजरींना घेऊन येतो, म्हणजे गावठी मांजरी। यो ह्याचं नाव स्नो व्हाईट ठेवलंय, स्नो व्हाईट। अभी जस्ट गाड़ी पे नामकरण किया है इसका। स्नो व्हाईट ना? नहीं रे, स्नोबेल। स्नोबेल। तो गाइस, यहाँ पे हमारे जो कैट थी हमारे, जिसका नाम था, क्या नाम होता, स्नोबेल। यस, तो उसके अभी ऑलमोस्ट यहाँ पे ट्रीटमेंट हो गई है। मतलब उसको इंजेक्शन वगैरह दे उसे रखा था 1 मिनट। सो ऑलमोस्ट उसको इंजेक्शन वगैरह दे दिया, छोटी मोटी ट्रीटमेंट हो गई है। एंड उसके जो बाल थे वो सबसे बड़े कारण थे, बिकॉज उसके अंदर छोटे छोटे इंसेक्ट ने ना एक दे के रखे थे, जिसके वजह से उससे काफ़ी सारी प्रॉब्लम हो रही थी। बट अभी वो थोड़ा सा हो गया, थोड़ा कवर हो गया, इंजेक्शन दिया उसको। तो अभी जस्ट उसके बाल निकल गए, वो तो आ जाएंगे। एंड हाँ, उसको अभी कुछ मेडिसिन भी हमने ले ली है, जिसकी अभी ट्रीटमेंट चालू हो जाएगी। कुछ 1 वीक की ट्रीटमेंट है, उसके बाद हम आ जाएंगे। एंड जैसे कि मैंने इस जगह के बारे में बताया था कि आपके घर के आसपास या आपके कोई भी पेट्स हो तो आप यहाँ पे विज़िट कर सकते हो। अगर उन्हें कोई भी तकलीफ़ हो, यहाँ पे आओगे तो आपको ऑलमोस्ट ट्रीटमेंट के साथ काफ़ी सारी चीज़ें भी देखने मिलेगी, जैसे कि मैंने अभी शॉप में देखा। सो जैसे कि यहाँ पे काफ़ी सारे वैरायटी के उनके फूड्स है एंड काफ़ी सारी यूनिक प्रोडक्ट भी है, जैसे कि उनको कवर करने के लिए कुछ बेल्ट्स वगैरह है एंड खिलौने भी खेलने के लिए एंड उनको कुछ सेफ्टी के लिए भी काफ़ी सारे है। यस, अगर आप चाहो तो यहाँ पे एक बार विजिट कर सकते हो। फिलहाल हमारी बिल्ली की ट्रीटमेंट तो चालू हो गई है। स्नोबेलला आपण आता घरी घेऊन आलोय, तर डॉक्टर बोलले होते की त्याला ॲनेस्थेसिया नावाचं इंजेक्शन दिले शांत बसायसाठी। आणि डॉक्टर स्वतः बोलले की त्याला जरा तो आहे ना असं दारू पिल्यासारखा वागेल घरी गेल्यावर, तर तुम्ही दुर्लक्ष करा। तर तुम्ही बघू शकता स्नोबेलला, तो त्याच्या औषधांपाशी रिंगण घालते, म्हणजे हसायसारखं हे नाही, बट इंजेक्शन दिलं त्याला ते, त्यामुळे तो तसा वागतो ते बघा। सो आपण आता त्याच्यासाठी जी औषधं लागणार आहे ते आपण सगळी औषधं जी आहे ती घेऊन आलोय। तर तुम्हाला सांगतो, पर्शियन कॅट सोबत बोलतात ना, तर खरंच ही मांजर लई महागात पडली आम्हाला एक प्रकारे, पण ठीक आहे, मांजरीसाठी आपण करतोच तेवढं। ह्याच्या आधी आपल्याकडे साध्या मांजरी पण होत्या, जसे की एक तुम्हाला छोटीशी झलक दाखवतो आपल्या साध्या मांजरी झोपलेला होता। सो ही बघा साधी, सध्या तुम्ही ह्याच्याकडे इग्नोर करा, तुम्ही ह्याला बघा। किंवा आपला साधा बिल्ला, त्याच्यासोबत आता आपण बघू शकतो
बदाम बदाम दादा कच्चा बदाम. तर आता आपण बघूया स्नोबेलचे रिपोर्ट्स. तर थोडं टिकटॉक येणार आहे ना आपल्याकडे, तर त्याची थोडी नॉर्मल प्रॅक्टिस चालू आहे. आणि जसं ते लिहित चालले होते ना भैया, मी बोललो नायसेल कूल वाली पावडर बट ॲनिमल वाली. माग बघा स्नोबेल या शॅम्पूने त्याला आंघोळ घालायचे. हे स्नोबेलचं आहे, खोकल्याचं औषध आहे गाईस. हे बघा भाई दोघांसाठी या. बट आपल्याकडे फक्त मांजर, आपण मांजरीचे सध्या शौकीन आहे भाई. हे बघा फुल बॉटल आहे, सिंथॉल वाली बॉटल दिली डॉक्टरांनी हिच्यासाठी. ते बोल आंघोळ बिंघोळ घाला बोलले त्याला, काम 25 होणार तो. आता ठीक आहे भाई, त्याचा डाऊनफॉल चालू आहे, त्याचा विचार आता जरा सदम्यामध्ये. पण ज्या दिवशी स्नोबेल रेडी होणार ना, डोळ्याचे पान, ए भाई थांब ना, कुठं चाललंय. अजून एक आहे त्याचं खोकल्याचं औषध दिले डॉक्टरांनी. हे दुसऱ्या मागासारखं नाही, हे वेगळे, हे 490 आहे. पण देऊ आपण, एवढा काही विषय नाही. प्राइस काय सांगतो तुम्हाला की भाई, तुमच्याकडे एखादं असं मांजर आलं किंवा तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला पण माहिती पाहिजे की भाई यांचा आजार डेंजर असतो, खिशामध्ये पैसे जास्त पाहिजे. आमची वाटली होती, आम्ही बोललो भाई 3000. डॉक्टर बोलतो आम्हाला हा ऑलरेडी मी डिस्काउंट दिलेला आहे. ठीक आहे, डॉक्टर पण चांगला आहे, तो कामोड्यात एकच आहे भाई. अख्ख्या कळंबोली डॉक्टर नाही, पेटचा शॉप आहे, पण डॉक्टर एक वन अँड ओनली वनच आहे तो. भारी डॉक्टर पण भारी आहे. हा हे त्याचं ते गोव्याला करतात नाही का, उन्हामध्ये बसून, ते तसलं काहीतरी आहे. म्हणजे त्याच्या आंघोळ केल्यावर घालायला लावले डॉक्टरांनी. आता ही पावडर लावणार आहे आम्ही त्याला, कारण डॉक्टर बोलले घरी गेला पावडर लावा. बट गाईज ही पावडर ना डॉक्टरांनी फ्री दिली आम्हाला, त्याचे काही चार्जेस नाही घेतले. म्हणजे दादाने डाग नाही का, तिथे शूट बीट चालू केला, थोडं दाखवलं विकवलं, ठीक आहे कोण जातं माहिती ना तुम्हाला. तर हे पावडर दिलंय, तरी 220 रुपयाची पावडर फ्री दिल्या. म्हणजे ही फ्री दिले, पण तुम्हाला नाही देणार, तुम्ही तयारी करून जावा भाई. 3-4 हजार रुपये घेऊन जावा सोबत. जसं बिलचा भाई गाईस असा आकडा वाढत होता ना, ॲडमिट वाढत होता आमचं. फर्स्ट टाइम आहे ना, म्हणजे आम्ही घेऊन गेलो डॉक्टरांकडे. ह्याच्या आधी पण आमची एक मांजरीला आहे ना, इथे कानाला लागलं होतं, तर त्या डॉक्टरकडे नेलं. पण झालं, ड्रेसिंग बिसिंग केली, एक सलाईन लावली, 500 रुपये घेतले बस भाई. पण यो पर्सेंट काय ना आम्हाला भाई 3000 क्रॉस केलं त्याने आम्हाला. पण ठीक आहे, जर तुम्हाला त्या डॉक्टरांचं जर काही माहिती पाहिजे असेल तर हे डॉक्टरांचं विजिटिंग कार्ड आहे, हे डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो. चांगले डॉक्टर रवी किरण धोत्रे सर आहेत ते भाई एकदम पेटसाठी भारी डॉक्टर. तुम्ही अवश्य त्यांना भेट द्या. जर तुमच्या कोणत्याही स्ट्रीट मांजरीला किंवा पर्शियन, जिंजर किंवा कोणती पण कॅट डॉग काय असू दे, थोडा उंदीर जरी असेल ना गाय, तरी तुम्ही घेऊन जावा त्यांच्याकडे. ते एकदम काम 25 करतात, म्हणजे बरं करतात, म्हणजे एकदम भारी करून टाकतात. सो गायस, मांजरींवरती प्रेम करा, प्राण्यांवर प्रेम करा मुळात, आणि त्यांचं दुःख समजायचा प्रयत्न करा, कारण ते आहेत आपल्या जीवनामध्ये हसमित क्षण आहे. सो स्नोबेल का यहाँ पे दवा लेने का टाइम हो गया है, जो कि मैंने सब यहाँ पे उससे मेडिसिन अभी निकाल दिया है. एंड माँ भी उसको मेडिसिन देगी. हालांकि ये सेकेंड वीक है, फर्स्ट वीक में उसको कंटिन्यू मेडिसिन दे रहे थे, जैसे कि उसके रिक्वायरमेंट थी 2 days अल्टरनेट वीक्स. तो अभी उसकी हालत दिखा देता हूँ. पहले काटता 1 मिनट. एक्चुअली उसको ना ऐसे टॉवल में बांध के रख के उसको दवा देना होता है, बिकॉज वो बहुत हिलता है ना, तो फिर दवा गिर जाते मुँह में से. एंड थोड़ी सी इसमें प्रोग्रेस जो है आ गई है. सो जहाँ पे बॉडी में ब्लैक मार्क था ना, वो सब यहाँ पे क्लियर हो गया है. एंड उसकी अच्छी खासी हेयर ग्रोथ भी आ गई है. फिलहाल तो उसकी कंडीशन काफ़ी मस्त लग रही है यो. एंड काफ़ी अभी क्लीन हो गया है, हालांकि रिकवर हो रहा है धीरे धीरे. स्टार्टिंग के कुछ दिन इसने वॉमिटिंग भी किया था, बिकॉज ज़्यादा असर हो रहा था मेडिसिन का. तो अभी तो उसकी कंडीशन काफ़ी इंप्रूव हो गई है. तो चलो अभी उसको मेडिसिन देते हैं. उसका मेडिसिन का टाइम हो गया, जो कि हम दिन में 2 बार देते हैं. तो दिखा देते कि मेडिसिन कैसा देते हैं हम उसे. दवा प्यायचं बाबू, अशी ना करायचं. सगळे टाकले. हो, मस्त बाहेर नाही लागतं. काढलं ना. सरळ कर, सरळ नाही. कर, सरळ कर. हा, चांगले चांगले, गोड आहे ना, गोड आहे ना. हे किती द्यायचं? अल्टरनेट वीक. अच्छा, हे तर आपण गेल्या आठवड्यात दिलं ना, हे नको द्यायला. तो जैसे कि कुछ मेडिसिन पे लिखा है 2.5 ml देना है, 1 ml देना है, तो वैसे वैसे सिरीज में लेके भरले. आणि स्नोबेल, अरे वा वा, प्यायला लागलाय मस्त मध्ये स्नोबेल. थांब, त्याला आता क्रीम पण लावायची बाकी आहे. ते लावते मी. अंघोळ सांडू नको माझं.
हाताला घेऊन लाव ना. नाही, असं हे केलं ना. ए तुझे स्नोबेल रुक जा सोड, रुक सोड, जा रुक सोड, जा सोड, रुक जा रुक जा रुक जा रुक सोड. जा. ए रुक जा ना थोडा.